जिंदा के संग, अरे समझे, हर तरफ है ये शोर, हर तरफ है ये शोर, आया कबूल का चोर, आज हम लोग मस्ती करेगा, आज हम लोग मस्ती करेगा, कहीं मटकी तोड़े कहीं ना जोड़े, कहीं मटकी तोड़े कहीं ना जोड़े, आज गड़बड़ घोटाला चलेगा, हर तरफ है ये शोर, आया कबूल का चोर, आज हम लोग मस्ती करेगा, कहीं मटकी तोड़े कहीं ना जोड़े, मटकी तोड़े कहीं ना जोड़े, आज गड़बड़ घोटाला चलेगा। व्यासपीठावरती डॉक्टर
दुसऱ्याचं नाव सांगा. आदित्य शिरवणकर. लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. उत्स्फूर्त टाळ्या होऊन देत एकदा. दिरबा रामेश्वर बघा, संस्कार संपन्नतेचं प्रतीक त्यांनी या ठिकाणी दर्शवलेलं आहे. याला म्हणतात संस्कार संपन्नता. एकदा उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद होऊन दे. नेमकं कुठे काय केलं पाहिजे त्यांना कळलं आणि त्यांनी भारत देशाची मान आणि शान तिरंगा सुद्धा फडकवलेला आहे. पडेल मंडळ पुरस्कृत दहीहंडी उत्सव 2025 वर्ष 9वे. दिमागदार नियोजन आदरणीय डॉक्टर अमोल तेली मित्रमंडळाच्या वतीनं हे नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे या दहीकाला उत्सवाला एक स्वरूप प्राप्त झालं, एक दर्जा प्राप्त झालाय. जिल्ह्यात सर्वत्र म्हणजे दोडामार्ग पासून अगदी विजयदुर्गाच्या टोकापर्यंत दहीहंडी उत्सव मोठा धूमधडाक्यात साजरा केला जातोय. परंतु बक्षिसं आहेत 10,000, 15,000, 20,000, 25,000, 50,000, 65,000, 75,000, जास्तीत जास्त 1 लाख. परंतु आज इथे भारतीय जनता पक्ष पडेल मंडळ पुरस्कृत 2 लाखाची हा दहीकाला उत्सव सोहळा बक्षीस 2 लाखाचा आहे आणि चषकावरती कोण नाव कोरणार थोड्या वेळात चित्र स्पष्ट होईल. शेवटपर्यंत रसिकांनी थांबावं ही आग्रहाची विनंती. बघा, रोप नसताना दिरबा रामेश्वर मानलं पाहिजे हो. हे आपलं टॅलेंट आहे हो. आपल्या सिंधुदुर्गाच्या लाल मातीत भरभरून टॅलेंट भरलेलं
आणि तेच व्यासपीठ भारतीय जनता पक्ष पडेल मंडळ पुरस्कृत दहीहंडीच्या निमित्तानं उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. एकदा या गोविंदा पथकासाठी उत्स्फूर्त टाळ्या होऊ देत, उत्स्फूर्त टाळ्या. सुद्धा विसरून जाणार नाही. याला म्हणतात या मालवणी मुलगाची आन बाण आणि शान. आपल्याकडे कुठल्या आपण कुठल्या उपलब्ध नाहीये, परंतु भारत करून श्रीराम भटवाडी जामखेड गोविंदा पथक तालुका कोकण याने आपली भाषा दुर्गादेवी मंदिरात सुद्धा अनेक वेळा येणं होतं आणि चंदन गाडीगावकर वगैरे आमचे सगळेच मित्र त्यामुळे मित्राचा आपला प्रामाणिक सातबारा या मनुष्यवर आम्हाला खूप बरं वाटलं. पुढील वाटण्यासाठी भरभरून शुभेच्छा. आणि भेटली तो कधीच विसरणार नाही आणि म्हणून त्याचं दर्शन घडवणं क्रमप्राप्त मानलं. आदर्श महिला भगिनींचं या ठिकाणी पुन्हा पुन्हा मनपूर्वक स्वागत करतो आणि पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देतो.